तर जे आहे रे मित्रांनो, आज मी चाललो आहे माझ्या बहिणीच्या लग्नाची शॉपिंग करायला, तर चला बघूया. तर आता मी चाललो जी वॅगनारमध्ये बसायला. तरी बघा आमची जी वॅगनार. तर आता आम्ही चाललो आहे लुट्टी कंपाऊंड भिवंडीमध्ये. तर तिकडे जायच्या आधी आम्ही येतो इथे लस्सी पियाला. हा आहे दुर्गाडीजवळ. कल्याणची सर्वात बेस्ट लस्सी इथे मिळते. कशी आहे लस्सी, कशी आहे? लस्सी पिऊन झालं आम्ही निघतो परत भिवंडीला. आणि इथे भरपूर ट्रॅफिक होती, जायलाच कंटाळा आलता. एकदाच पोचलो. मग आम्ही जातो श्री छत्रपती कलेक्शनमध्ये आणि भरपूर सारे ट्रेंडिंग पीस होते. कुर्ता पैजामा विथ जॅकेट. भाऊ तर पुरा मोबाईलमध्ये दाखवत होता. ब्लॉग काढतो. माझ्या पप्पाने घेतला यो कपडा. कुठं गेला ना तो खालचा. नाही घेतला गो. नाही घेतला रे अजून. आमच्या भाविक दादाला यो पक्का पटलेला आहे. आता तो त्याचं मन त्याच्यात तुझा आवाज हलकत. कपडे घेऊन झालं, भावाने डायरेक्ट कॅल्क्युलेटरच दिला, बोलते ह्याचं कमी होणारच नाही. मग कपडे घेऊन झालं, कुर्त्याचा माप घेतला. टेलरला बोललो मी जिमला जाता मोठा शिवून येतं, मग दीदीच्या लग्नापर्यंत मला कुर्ताच होणार नाही. मग दुकानवाला पैसे मोजायला लागलं, बोलतो 50 रुपये कमी आहे रे, ठेवते. गाडी कशी काढायची तर माणूस पण नाही दिसत. गाडीवाले कुठे गेले? कोणाची गाडी आहे? सगळ्या दुकानात विचारला पण तो गाडीवाला काही भेटला नाही. मग आम्हाला फोन आला तर बघता तर गाडी बाहेर निघलेली आहे. चला आता घरी नाही निधीची शॉपिंग करायला. आता तुम्ही बोला मी कुठला पीस आणि कसा शिवणार आहे कुर्ता ते तर सांगलंच नाही. ते सरप्राईज आहे गाईस, ते तुम्हाला लग्नाच्या वेळेस समजेल. इथे रस्त्याचं काम चालू होतं म्हणून गाडी साईडला लावून आम्हाला चालत जायला लागलं. मग या बोर्डला इग्नोर करून आम्ही घुसतो दुकानामध्ये. आणि इथे तर माझं काय काम नाही आहे. मग एक कोपरं शोधून मी बसतो बाजूला. मला भरपूर कंटाळा आला होता. फ्लावर अच्छा लगे उसके अंदर त्याच्यात कलरफुल थांब, तिला लावून दाखव बाई अख्ख्या इकडं. भाविक थांबणार. वन पीस पूरा आएगा ना, यहाँ से घेर रहेगा, ऊपर से चोली अटैच करेगा और टेलर करेगा पूरा उसका टेलर ना। मैं एक ऊपर का तो करो पहले. बरोबर आहे. 60 रुपये 60 रुपये तुला बाबा मी घेऊन जातो, दाखवू तुला कपडा. बोले तो भाव 50 में देते. मैं कितना कपड़ा बेचता है. ज्यादा देते तो कम करते है बहुत. ठीक है, 70 रुपये लगा तो ज्यादा नहीं 60 रुपये लगा. 60 आणि वाला कपडा निकाल 60. बोलतो घेता. शॉपिंग करता वेळेस माणसाचं काहीच काम नसतं. या आम्ही इथं कोपऱ्यान बसल्या नाही, इथं नुसती बार्गेनिंग करता. एकदाच घेऊन झाले कपड्यांना पिशव्या माझ्या हातामध्ये. दुकानात निघलो 2 तासानंतर. एक जणाचा कपडा घ्यायला 2 तास. मग आम्ही निघतो घरी. मग मामा आम्हाला बिझनेस स्ट्रॅटर्जी दाखवायला लागला. 4000ची खरेदी केली ना त्याला तो आठवड्याला 400 रुपये द्यायचा. मग 2000 रुपये आले, 1600 रुपये आले ना वापस. मग काही पक्की इन्व्हेस्टमेंट केली, म्हणजे पक्की खरेदी केली ना. गेले बोलून कंपनी पण म्हणजे. मग आम्ही पोचतो घरी. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय बाय.